प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली. ही विकास कामे करताना कुठल्याही समाजावर अन्याय आपण होऊ दिला नाहीये. तसेच विकासाच्या या कामांमध्ये मी अधिक बोलण्यापेक्षा माझे कामे अधिक बोलतात, असं प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. निमगाव, वाकडा आणि पाटोदा येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलंय. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास वनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, अरुण थोरात, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विश्वासराव आहेर, रतन बोरणारे, मोहन शेलार, साहेबराव आहेर, मंगेश गवळी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भुजबळ म्हणालेत की येवला नाशिक रस्ता काँक्रिटीकरण 560 कोटी, लासलगाव विंचूर खेडले झुंगे रस्त्यासाठी 134 कोटी, लोणगंगा शिव नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रत्येकी 13 कोटी 50 लाख, येवला शिवसृष्टी पहिला टप्पा 11 कोटी, मुक्तिभूमी 30 कोटी, लासलगाव उपजिल्हा रुग्णालय 13.50 कोटी यासह कोट्यावधी रुपयांची कामे मतदारसंघात करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शाह. आणि पिंपळस ते येवला, पिंपळस ते येवला 560 कोटी रुपयाचं काम आपण मंजूर केलं. त्याचं सुद्धा आता काम सुरू होईल. सिमेंट कॉन्क्रीटच्या पिंपळस ते येवला सिमेंट कॉन्क्रीट 4 पट, लासलगाव विंचूर खेडले झुंगे तसाच रस्ता 134 कोटी. 600-700 कोटी रुपयाचं काम आहे हे दोन्ही रस्ते. आणि दुसरं म्हणजे ही फक्त घोषणा नाही, रोजच्या रोज पाठपुरावा करून सगळ्या कमिट्यांकडून स्वतः ती मंजूर करून घेतलेलं आहे. आणि त्याचं काम ते ताबडतोब आता 5-7 दिवसांमध्ये मला असं वाटतं की त्याचं भूमिपूजन होईल आणि ताबडतोब कामाला सुरुवात होणार. या सगळ्या कामाची सुरुवात होणार. आश्वासन नाही, ही कामं मंजूर होऊन त्याचे जे एजन्सीज आहेत ते सुद्धा फिक्स झालेले आहेत. आणि ते फक्त आता तुम्ही या कार्यकर्त्यांनी ही लिस्ट पाहून जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्यावं, एवढंच आता तुमचं आमचं काम आहे. कारण आता बाकीच्या ठिकाणी मला पाहावं लागेल, तुमचे इथे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. ज्यांनी आता याच्यासाठी आग्रह धरला त्यांची आणखी जबाबदारी आहे.